निर्देशक गणित व चित्रकला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड. चला तर मग बघूया त्रिकोणमिती. आजचा आपला टॉपिक आहे त्रिकोणमिती. त्रिकोणमिती हा एक त्रिकोणमिती म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये ज्याला आपण ट्रिग्नोमेट्री असं म्हणतो. हा शब्द आला आहे ग्रीक भाषेतून आणि ह्या शब्दाचा अर्थ असं फोडला गेला आहे. ट्राय म्हणजे ट्रायंगल, कोना म्हणजे साइड्स म्हणजे बाजू, आपण ज्याला मराठीत बाजू म्हणतो, आणि मेट्री म्हणजे मेजर म्हणजे मोजमाप. एकंदरीत काय तर आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मोजमाप करायचे असते. गणितशास्त्रज्ञ होते, त्यांनी त्रिकोणाची वेगवेगळी गुणोत्तरं तयार केली. म्हणजे काय 2 गुणोत्तरे अशी 6 गुणोत्तरं तयार केली. त्यांनी वेगवेगळी नावं दिली. त्या 6ही गुणोत्तरांना वेगवेगळी नावं दिली. ते आपण पुढे बघूया. असा एक मी त्रिकोण घेतला आहे. त्रिकोणमितीमध्ये आपण ट्रायमध्ये त्रिकोण घेतला म्हणजे आपल्याला त्रिकोण लागणार आहे. त्रिकोण कोणता तर काटकोन त्रिकोण आपण घेतो. ह्या त्रिकोणाला आपण नावं देऊया ABC आणि हा मी कोण पकडला आहे त्या कोणाला पण नाव देऊया थिटा. जो 90 अंशाचा समोरचा कोण असतो, 90 अंश कोणाच्या समोरची जी बाजू असते त्याला आपण कर्ण म्हणतो. त्याला कर्ण जो थिटा जो आपण अँगल घेतला आहे त्याच्या समोरची जी बाजू असते ती कोणासमोरील बाजू आणि लगतची बाजू असते तिला कोणालगतची बाजू असे आपण म्हणतो. आता जे शास्त्रज्ञ होऊन गेले किंवा गणितज्ञ होऊन गेले त्याने आपल्याला जे काही गुणोत्तरं दिली आहेत त्यातला पहिला गुणोत्तर आहे साइन थिटा. साइन म्हणजे काय त्यांनी म्हटलं, जर कोणासमोरची बाजू असेल आणि भागिले कर्ण असेल तर त्याला आपण साइन थिटा असं म्हणतो. तसंच कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजेच काय, कोणालगतची बाजू छेद कर्ण म्हणजेच कॉस थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय, कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. कोसेक थिटा म्हणजेच साइन थिटाच्या उलट कोसेक थिटा म्हणजेच काय, कर्ण भागिले कोणासमोरील बाजू. सेक थिटा म्हणजेच कॉस थिटाच्या उलट म्हणजेच काय, कर्ण भागिले कोणालगतची बाजू. आणि कॉट थिटा म्हणजेच कोणालगतची बाजू छेद कोणासमोरील बाजू. आता हे आपले 6 गुणोत्तर तयार आहेत. हे 6 गुणोत्तर कसे लक्षात ठेवायचे तर त्यासाठी एक ट्रिक आहे. आता आपण इथे कोण बघतोय, कोण सगळीकडे समान आहे. आपल्याला 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, कोणासमोरील, कोणालगतची आणि कर्ण. आता इथे स, ल, क फक्त एवढे 3 शब्द आपण लक्षात ठेवायचे. आता साइन म्हणजे काय, स, क. कॉस म्हणजे काय, ल, क. सकल क हा एक शब्द लक्षात ठेवला. सकल क हा एक शब्द लक्षात ठेवला की आपल्याला बाकीचे 6 गुणोत्तर लक्षात राहतात. स, क म्हणजे काय, साइन. ल, क म्हणजे काय, कॉस. स म्हणजे समोरील, क म्हणजे कर्ण, ल म्हणजे लगतची, क म्हणजे कर्ण. तसंच टॅन म्हणजे स, क. स, ल टॅन म्हणजे काय, स, ल. टॅन म्हणजे समोरील छेद लगतची. झालं. आता साइनच्या उलट काय आहे, कोसेक आहे. म्हणजे साइन लक्षात राहिलं की कोसेक लक्षात राहणार आहे आपला. कॉस म्हणजे काय, सेक. हे लक्षात ठेवायचं. कॉस कशाचा उलटा आहे तर सेकच्या उलटा आहे किंवा सेक कॉसच्या उलटा आहे. टॅन घ्यायचं. टॅन कशाच्या उलटा आहे, कॉटच्या, आणि कॉट टॅनच्या उलटा आहे. हे लक्षात ठेवलं की बाकीचे आपलं सूत्र लक्षात राहतात. आता ह्यावरच आपण हे आता समजून घेऊया की कोणती बाजू कोणती आहे. कोणासमोरील बाजू कोणती आहे तर AB आहे. कर्ण काय आहे, AC आहे. म्हणून साइन थिटा बरोबर AB भागिले AC. तसंच बाकीच्या जे गुणोत्तर आहेत किंवा बाकीचे जे काही आहेत म्हणजे साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कोसेक आहे, सेक आहे, कॉट आहे, त्याचे आपण जे काही बाजू आहेत त्या लिहून घेऊयात. असं सगळ्यांचं आपण लिहून घेतलं की बाकीचे असं एक उदाहरण घेऊया ह्यावर म्हणजे तुम्हाला नीट समजेल. हा असं एक उदाहरण आहे. साइन थिटा बरोबर 3 भागिले 5. तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढा. म्हणजे इतर कोणती तर कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक आहे, कोसेक आहे, या सर्वांची गुणोत्तरे म्हणजे काय ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे आहे. आता आपण काय म्हणतो, एक त्रिकोण घ्यायचं. त्यासाठी त्रिकोणाला नाव द्यायचं PQR आपण नाव देऊयात त्याला. आता आपण हा थिटा इथे घेऊयात. P वर आपण आपला जो कोण आहे तो P वर पकडूयात किंवा समजूयात.
आता साइन थिटा आपण अगोदरच बघितलं आहे. साइन थिटा म्हणजेच काय, कोनासमोरील बाजू छेद कर्ण, म्हणजेच काय 3/5. कोनासमोरील बाजू छेद कर्ण, कोनासमोरील 3 आलं, कर्ण आला 5. म्हणजे आपल्याला इथे समजलं की 3 कोणती व्हॅल्यू आहे, QR ची व्हॅल्यू आहे आणि 5 म्हणजे काय कर्ण. आता यावरून आपल्याला PQ माहिती आहे का, तर नाही. तर त्यासाठी आपण काटकोन त्रिकोणामध्ये आपण काय करतो, एक बाजू काढायची असेल तर काय करतो, तर पायथागोरसचा थेरमचा उपयोग करतो. त्यासाठी काय करतो आपण, त्रिकोण PQR मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचा प्रमेय काय आहे, तर कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. घेतलं लिहून. कर्ण किती आहे आपला 5 आहे, 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग प्लस अधिक PQ माहिती आहे का, तर नाही, म्हणून PQ. आता हे आपण पूर्ण गणित उत्तर सोडून घेतल्यावर तर आपल्या PQ ची किंमत काय येईल, तर 4 ही येते. PQ ची किंमत येते आपली 4. यावरून आपल्याला तिन्ही बाजूंची मापं भेटलेली आहेत, किमती भेटलेल्या आहेत. त्यानुसार आपण बाकीच्या ज्या गुणोत्तरे आहेत, त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत, त्यांच्या आपण किमती काढून घेऊ. आपल्याला माहिती आहे त्यामध्ये कर्ण 5 आहे, लगतची बाजू 4 आहे, समोरील बाजू 3 आहे. त्यानुसार आपण साइन थिटा आपल्याला अगोदरच दिला होता. कॉस थिटाची लगतची बाजू किती आहे, 4 आहे, कर्ण किती आहे, 5 आहे. त्यानुसार आपली किंमत आली 4/5 बरोबर आहे. टॅन थिटा समोरील बाजू छेद लगतची बाजू, समोरील बाजू किती आहे, समोरील बाजू 3 आहे, भागिले 4. तसंच कोसेक, तसंच सेक, तसंच कॉट, या आपल्याला किमती मिळून जातात. हे तुमच्यासाठी आहे. जर टॅन थिटा 1/√3 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तर काढा. हे तुम्ही काढायचं आहे, हा तुमचा होमवर्क आहे. तर आजचा हा आपला व्हिडिओ आहे इथेच थांबला असं मी सांगते.